तुम्हाला माहिती आहे का? आता एआय तुमचे व्ह्यूज वाढवणार आहे. YouTubeचं एआय तुमचे व्ह्यूज वाढवणार आहे. हो, हे खरं आहे. तर YouTubeने काही महिन्यांपूर्वी एक टूल लॉन्च केलेलं आहे आणि त्या टूलबद्दल ना खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे माहितीच नाहीये, की त्या टूलचा उपयोग काय करायचा आहे किंवा ते टूल कशासाठी YouTubeने लॉन्च केलेलं आहे, हे काहीही माहिती नाहीये. आणि इथेच आपण चुकतो. आपण ना YouTubeच्या छोट्या-छोट्या अपडेट्सबद्दल माहिती ठेवतच नाही. आपण फक्त YouTubeवर सर्च करत असतो व्ह्यूज कसे वाढवायचे, सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे, चॅनल ग्रो कसं करायचं. पण YouTubeच्या ज्या छोट्या-छोट्या अपडेट्स आहेत ना, त्या अपडेट्स तुमचे व्ह्यूज वाढवण्यासाठी मदत करत आहेत. पण त्या अपडेट्सबद्दल किंवा त्या टूल्सबद्दलच आपल्याला माहिती नाहीये आणि आपण ज्या चुका पहिल्या करत आलेलो आहोत, त्या चुका आपण आता देखील करत आहोत. त्यामुळे आपल्या व्हिडिओजवरती व्ह्यूजच येत नाहीयेत. तर काय आहे हे YouTubeचं टूल? कशाप्रकारे तुम्ही या टूलचा उपयोग करून तुमचे व्ह्यूज वाढवू शकता आणि कशाप्रकारे तुम्ही तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो करू शकता, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. तर वेळ न दवडता डायरेक्ट मुद्द्याचं बोलूया. पण त्यापूर्वी ना व्हिडिओला एक लाईक द्या, हाईप द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यापर्यंत मी असे महत्त्वाचे व्हिडिओ जे आहेत नेहमी आणत असते. तर YouTubeचं हे टूल आहे आस्क स्टुडिओ म्हणून. YouTube आता मेजर काम जे आहे एआय कडूनच करून घेत आहे. मग ते तुमचे व्ह्यूज वाढवण्याचं असू दे, तुमचं चॅनल चेक करण्याचं असू दे, मॉनिटायझेशनचं असू दे, कोणती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं असू दे किंवा कोणती अपडेट तयार करण्याचं असू दे, मेजर काम एआय करत आहे. आणि YouTubeने पुन्हा एकदा एआयच्या हातामध्ये दिलेलं आहे की तुमचं चॅनल ग्रो होणार की नाही होणार. तर तुम्ही लक्ष दिलं नसेल ना, तर आता लक्ष द्या. तुम्ही वायटी स्टुडिओ ओपन करा डॅशबोर्डवरती आणि तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचं साईन दिसतं आहे का ते बघा. हे साईन म्हणजेच आस्क स्टुडिओ, जे YouTubeचं एआय आहे. हे आस्क स्टुडिओ तुमचा एक मित्र म्हणून काम करणार आहे, तुमच्यासाठी काम करणार आहे, तुमच्या चॅनलसाठी काम करणार आहे. पूर्वी आपण काय करायचो? खूप सारा SEO करत बसायचो आणि SEO मध्ये तासनतास घालवायचो. म्हणजे खूप सारे कीवर्ड शोधायचो. मग याचा व्हिडिओ बघ, त्याचा व्हिडिओ बघ, त्याच्या व्हिडिओच्या खाली किती कीवर्ड्स आहेत, याच्या व्हिडिओच्या खाली किती कीवर्ड्स आहेत, किती टॅग्स आहेत, काय लिहिलेलं आहे, हे सगळं जे आहे जसंच्या तसं कॉपी करायचो, तिकडून उचलायचो आणि आपल्या व्हिडिओ खाली टाकून द्यायचं. पण हे झालं 1 ते 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट, ज्यावेळेस YouTubeने तेवढा एआयला महत्त्व दिलेलं नव्हतं किंवा मग YouTube स्वतः त्यावेळेस त्याच्या एआय तयार करण्याच्या प्रोसिजरमध्ये होतं आणि हे सगळं तशा प्रकारे SEOने काम चालायचं. पण आता मात्र YouTubeने स्वतःचं एआय काढलेलं आहे. स्वतः YouTube पूर्ण काम जे आहे ते एआय थ्रूच करत आहे. मग ते शॉर्ट्समध्ये त्याने एआय आणलेलं असू दे, लॉंग व्हिडिओजमध्ये एआय आणलेलं असू दे, किंवा मग तुमचे चॅनल्स कशा प्रकारे चालणार आहेत, तुमचं चॅनल कशा प्रकारे ग्रो होणार आहे, हे सगळं त्याने एआयच्या हातामध्ये दिलेलं आहे. हे आस्क स्टुडिओ कशा प्रकारे काम करणार आहे ते बघूया. तर हे बघा, तुम्ही तुमचा वायटी स्टुडिओ ओपन करा, डेस्कटॉप मोडवरती जा, या साईनवर जा आणि तुम्हाला तुमच्या कोणत्याही व्हिडिओची समरी पाहिजे असेल, तुमच्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओंबद्दल माहिती पाहिजे असेल, तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बनवायला पाहिजे ही माहिती पाहिजे असेल, तुमचं ऑडियन्स काय बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहे हे माहिती पाहिजे असेल ना, तुम्ही फक्त या आस्क स्टुडिओला विचारा. तुम्हाला तुमच्या अॅनालिटिक्समध्ये जाऊन ट्रेंड्समध्ये जाण्याची देखील गरज नाहीये. तुम्ही आस्क स्टुडिओला हे सगळे प्रश्न विचारले ना, आस्क स्टुडिओ तुम्हाला याचं व्यवस्थित उत्तर देणार आहे की तुम्हाला पुढे जाऊन कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बनवायचे आहेत, तुमचं ऑडियन्स कोणते व्हिडिओज बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तुमच्या ऑडियन्सला कशाप्रकारे व्हिडिओज बघायला आवडत आहेत आणि तुम्ही कशाप्रकारे व्हिडिओज बनवायला पाहिजे ते. आणि जेव्हा आपण ऑडियन्सनुसार चालतो, जेव्हा आपण ऑडियन्सला काय पाहिजे आहे हे बघून व्हिडिओ बनवतो ना, त्यावेळेस आपल्या व्हिडिओला आपोआपच व्ह्यूज येतात. त्याचबरोबर आस्क स्टुडिओमुळे तुमच्या चॅनलची समरी तुमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचायला मदत होते. त्यामुळे तुम्ही जे बोलता आहात ते क्लिअरली बोला. जसं की जर तुम्ही एखादी रेसिपी शूट करत आहात किंवा तुम्ही एखादा व्लॉग शूट करत आहात, तुमची वाक्य, तुमचं व्हॉइस ओव्हर किंवा तुमचा आवाज जो आहे पूर्णतः क्लिअर असला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही तुमचे व्हिडिओज अपलोड करता, YouTubeच्या ट्रान्सक्रिप्टला किंवा सबटायटल्सला तुमचा आवाज ओळखता आला पाहिजे, तुम्ही काय बोलता आहात ते ओळखता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमचे ते कॅप्शन्स रेडी होतात, तुमची ट्रान्सक्रिप्ट रेडी होते ना, त्यावेळेस YouTubeच्या त्या आस्क स्टुडिओ एआयमध्ये ते फिट होतं. ते फिट झाल्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या ऑडियन्सला एखादी रेसिपी बघायची असेल आणि तुमची रेसिपी एकदम व्यवस्थित असेल, ट्रान्सक्रिप्टमध्ये फिक्स असेल, YouTubeच्या ऑल्गोरिदममध्ये, YouTubeच्या एआय स्टुडिओमध्ये तुमची जी रेसिपी आहे त्याचे काही ठराविक
ठळक मुद्दे फीड झालेले असतील ना, तर तुमची रेसिपी, तुमचा तो व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबच्या सर्च रँकिंगमध्ये यायला सुरुवात होते. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, जे आपण छोटे छोटे कीवर्ड्स टाकतो ना, ते छोटे छोटे कीवर्ड्स टाकणं आता सोडून द्या. एखाद दोन कीवर्ड्स टाकला तर ठीक आहे, पण छोटे छोटे भरमसाठ कीवर्ड्स टाकणं सोडून द्या. ते काहीही कामाचं नाहीये. AI आता तुमचं डिस्क्रिप्शन चेक करत आहे. तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहिलं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या व्हिडिओची समरी लिहायची आहे. तीच समरी AI स्कॅन करतं. जेव्हा एखादा ऑडियन्स किंवा एखाद्या व्ह्यूवर एखादा व्हिडिओ सर्च करतं YouTubeमध्ये जाऊन, तर अशा वेळेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये साध्या सिंपल 2 ते 3 वाक्यांमध्ये डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. सरसकट कितीही मोठा टॅग्स लावत बसण्याची गरज नाहीये किंवा कीवर्ड्स लावत बसण्याची गरज नाहीये. कोणीही ते वाचत नाही. आता YouTube देखील ते वाचत नाही. तुमचं डिस्क्रिप्शन किती कॉम्पॅक्ट आहे किंवा किती ते सुटसुटीत आहे आणि वाचण्यासारखं आहे ना, ते YouTube बघतं, ते YouTubeचं AI बघतं आणि तशा प्रकारे तुमचे जे व्हिडिओ आहे ते सर्च रँकिंगमध्ये पाठवतं. याचा अर्थ काय? YouTube सर्च आता YouTube AI डिस्कव्हरीमध्ये बदलत आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, YouTube फक्त तुमच्या आता टायटलमधील शब्द किंवा डिस्क्रिप्शनमधील शब्द बघत नाही, तर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये काय बोलला आहात ती ट्रान्सक्रिप्ट पूर्ण लिहून येते. मी इथे लावते आहे व्हिडिओ, नक्की चेक. मी इथे व्हिडिओ लावते आहे बघा. अशा प्रकारे ट्रान्सक्रिप्ट पूर्ण लिहून येते आणि त्या ट्रान्सक्रिप्टशी तुमचा व्हिडिओ जो आहे तो मॅच होतोय की नाही हे बघतो आणि त्यातलेच शब्द, त्यातलेच सर्चिंग वर्ड्स घेऊन YouTube तुमचा व्हिडिओ जो आहे तो सर्च रँकिंगमध्ये टाकतो. म्हणजेच काय, तर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये काय मोलाची माहिती देत आहात ती उचलून YouTube ती प्रेक्षकांच्या प्रश्नांची मॅच करतो आणि मग तुमचा व्हिडिओ जो आहे तो प्रेक्षकांना दाखवतो. आता YouTube स्टुडिओ AI मध्ये ट्रान्सक्रिप्ट का महत्त्वाची आहे? ट्रान्सक्रिप्ट यासाठी महत्त्वाची आहे, जेव्हा एखादा ऑडियन्स एखादा टॉपिक सर्च करतो ना YouTubeमध्ये जाऊन, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा YouTubeचं AI जे आहे ते सगळ्या व्हिडिओंची ट्रान्सक्रिप्ट चेक करतं. ट्रान्सक्रिप्ट काय म्हणते आहे, ट्रान्सक्रिप्टमध्ये काय काय दिलेलं आहे हे सगळं चेक करतं आणि ज्या व्यक्तीने प्रश्न विचारलेला आहे किंवा ज्या व्यक्तीला व्हिडिओ बघायचा आहे त्या व्यक्तीच्या प्रश्नांशी तुमची ट्रान्सक्रिप्ट जर मॅच झाली, तर मग तुम्ही कितीही छोटे यूट्यूबर्स असू द्या किंवा कितीही मोठे यूट्यूबर असू द्या, तुमचा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत सगळ्यात अगोदर YouTube दाखवतं. YouTubeच्या या आस्क स्टुडिओ फीचरचा उपयोग करायला शिका. खरंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्यामध्ये YouTubeचं AI सगळं काही सांगणार आहे. तुमचे व्हिडिओचं प्लॅनिंग करून देणार आहे. तुम्हाला काय डिस्क्रिप्शनमध्ये लिहायला हवं आहे ते देखील सांगणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही व्हिडिओज बनवायला पाहिजेत ते देखील सांगणार आहे. आणि ट्रस्ट मी, मोठे मोठे यूट्यूबर्स या YouTubeच्या आस्क स्टुडिओचा वापर करत आहेत त्यांच्या चॅनलचे येणारे व्हिडिओज च्या स्क्रिप्ट तयार करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही देखील तसंच करा, कारण की सरते शेवटी पुन्हा तेच आहे. ऑडियन्सला जर एखादा विषय आवडला किंवा ऑडियन्सला जर एखादी गोष्ट आवडली तर ती ऑडियन्स नक्कीच बघेल. पण जर ऑडियन्सचा इंटरेस्टच त्या विषयामध्ये नसेल किंवा त्या टॉपिकमध्ये नसेल तर ऑडियन्स तो विषय किंवा तो टॉपिक बघणार नाही. दुसरी गोष्ट आहे, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी, तुमच्या व्हॉइस ओव्हरची क्वालिटी व्यवस्थित ठेवा, म्हणजे ऑडियन्सपर्यंत त्याचा आवाज गेला पाहिजे. यूट्यूबच्या AIला तुमचा आवाज पोहोचला पाहिजे. तुमची ट्रान्सक्रिप्ट जी आहे ती तयार झाली पाहिजे. तुमच्या व्हिडिओची समरी तयार झाली पाहिजे. त्याच वेळेस तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे हे यायला समजेल आणि मग AI इतर ऑडियन्सपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचवेल. तर अशी एखादी अपडेट आलेली ना, ती अपडेट आपल्याला माहिती नसते. म्हणजे YouTube खूप साऱ्या अपडेट्स नेहमी काढत असतं, कारण की YouTubeला माहिती आहे जर आपल्याला अपग्रेड व्हायचं असेल, आपल्याला जर अजून पुढे जायचं असेल तर अशा अपडेट्स काढणं खूप महत्त्वाचं आहे आणि अशा अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नेहमी करत असते. पण अपडेट्सच्या अभावी, माहिती नसल्यामुळे, चुकीची माहिती मिळाल्यामुळे ना खूप सारं नुकसान आपण आपल्या चॅनलचं करून बसतो आणि म्हणूनच अशा अपडेट्स खूप महत्त्वाच्या असतात. अपडेट्सवर काम केल्यामुळे, अशा अपडेट्स ज्या आहेत त्या आपल्याला माहिती झाल्यामुळे, अशा अपडेटनुसार जर आपण काम करत राहिलो तर नक्कीच आपलं चॅनल देखील अप टू डेट राहतं. अप टू डेट राहण्याचा अर्थ हा आहे की YouTubeच्या अल्गोरिदममध्ये देखील आपलं चॅनल बसण्यास मदत होते आणि आपोआपच चॅनल ग्रो व्हायला मदत होते. म्हणूनच तुम्हाला देखील अपडेटनुसार चेंज होणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या कंटेंटमध्ये, तुमच्या चॅनलमध्ये YouTubeच्या अपडेट्सनुसार, YouTubeच्या पॉलिसीनुसार चेंजेस करणं खूप महत्त्वाचं आहे. तर नक्की या AI स्टुडिओचा वापर करा. AI स्टुडिओला विचारा तुमच्या मनातली प्रश्न, तुमच्या चॅनलशी निगडीत प्रश्न. तो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल आणि तुमचं चॅनल ग्रो करायला मदत करेल, तुमचे व्ह्यूज वाढवायला मदत करेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि
तुम्ही येणाऱ्या काळामध्ये किंवा तुम्ही आजपासूनच AI स्टुडिओचा वापर करणार आहात की नाही हे देखील कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असेल ते देखील कमेंट करा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करते. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप फायटिंग अँड स्टे हेल्दी.